हॅलो एव्हरीवन. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी इंग्लिश या विषयातील थर्ड पोयम द इंच केप रॉक आणि फोर्थ पोयम हॅव यू अर्न्ड युअर टुमॉरो ह्या दोन पोयमचं ॲप्रिसिएशन पाहणार आहोत. फर्स्ट आणि सेकंड पोयमचं ॲप्रिसिएशन ऑलरेडी अपलोड झालेलं आहे. जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर वर आय बटनवर तुम्हाला लिंक दिसत असेल, त्यावर क्लिक करून पार्ट 1 पाहून घ्यायचं आहे. तर चला सुरुवात करूयात. पहा, फर्स्ट पोयम द इंच केप रॉक यामध्ये नेमकं दिलेलं काय आहे हे शॉर्टमध्ये पाहून आपण लगेच ॲप्रिसिएशनला स्टार्ट करणार आहोत. तर पहा, इंचकेप नावाचा एक धोकादायक खडक आहे. ह्या खडकावर आदळून अनेक जहाज आत्तापर्यंत बुडालेली आहेत. त्यामुळे ॲबेट ॲबरब्रथॉक नावाचा एक व्यक्ती त्या खडकावर घंटा बसवतो. त्या घंटेच्या आवाजामुळे खलाशांना समोर धोका आहे हे कळतं. परंतु सर राल्फ द रोअर नावाचा एक निर्दयी व्यक्ती आहे, ज्याने ती घंटा तोडून टाकली आणि अनेक वर्षानंतर जेव्हा तो त्या समुद्रातून प्रवास करतो त्यावेळेस त्याचंच जहाज त्या खडकाला आदळतं आणि खडकाला आदळून ते बुडतं. तर यातून आपल्याला संदेश काय भेटतो? वाईट कृत्याचे परिणाम वाईटच होतात. तर चला आपण ॲप्रिसिएशन पाहूयात. द इंच केप रॉक. फर्स्ट पॉईंट पहा, अबाउट द पोयम. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर कवितेचं नाव, पोएटचं नाव आणि पोयमबद्दल शॉर्टमध्ये लिहायचं आहे. द इंच केप रॉक इज अ नरेटिव्ह पोयम रिटन बाय रॉबर्ट साऊदी. द टायटल रेफर्स टू डेंजरस रॉक इन द सी. पोयमची थीम पहा. द थीम ऑफ द पोयम इज पोएटिक जस्टिस. इट शोज दॅट बॅड डीड्स लीड टू बॅड रिझल्ट्स. पोएटिक स्टाईल पहा. द पोयम इज रिटन इन बॅलेड स्टाईल which tells a story in a simple way. पोएमची लँग्वेज पहा. The language is simple and clear. The poet uses imagery and sound effects like ringing bell. Special features पहा. The poem has strong story and dramatic ending. Message पहा. The poem teaches us not to harm others. Evil action finally punish the door. ओपिनियन पहा. यामध्ये तुम्ही तुमचं ओपिनियन लिहू शकता. आय लाईक द पोयम बिकॉज इट इज इझी टू अंडरस्टँड अँड गिव्ह क्लिअर मॉरल लेसन्स. तर हे होतं द इंच केप रॉक ह्या पोयमचं ॲप्रिसिएशन. आता आपण पुढचा पॉईंट पाहणार आहोत. हॅव यू अर्न्ड युअर टुमॉरो. ह्या पोयममध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे पाहूयात. तर ह्या पोयममध्ये कवी आपल्याला दैनंदिन आत्मपरीक्षण करायला लावतो. आजचा दिवस आपण योग्य प्रकारे वापरला का असा प्रश्न कवी आपल्याला विचारण्यास सांगतो. आपण कुणाला मदत केली का, कुणाच्या चेहऱ्यावर हसू आणले का यावर तो भर देतो. फक्त पैसा कमावणे म्हणजे यश नाही हे कवी सांगतो. प्रामाणिकपणा, कर्तव्य, चांगली वागणूक महत्त्वाची आहे. आज चांगले काम केले तरच उद्याचा दिवस मिळण्याचा हक्क आपण कमावतो हे कवी आपल्याला सांगतो. तर चला ॲप्रिसिएशन पाहूयात. फर्स्ट पॉईंट आहे पहा, अबाउट द पोयम. हॅव यू अर्न युअर टुमॉरो इज अन इन्स्पिरेशनल पोयम रिटन बाय एडगर ए गेस्ट. द टायटल सजेस्ट सेल्फ रिफ्लेक्शन अबाउट आर डेली ॲक्शन. थीम पहा पोयमची. द पोयम इज सेल्फ एक्झामिनेशन अँड मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी. द थीम ऑफ द पोयम इज सेल्फ एक्झामिनेशन अँड मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी. सेल्फ एक्झामिनेशन म्हणजे आत्मपरीक्षण, मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी नैतिक जबाबदारी. पुढे पहा, पोएटिक स्टाईल. द पोयम इज रिटन इन डिडॅक्टिक अँड रिफ्लेक्टिव्ह स्टाईल. डिडॅक्टिक स्टाईल म्हणजे ही कविता बोधपर आहे, त्यामुळे त्याला डिडॅक्टिक स्टाईल म्हणायचे. डिरेक्टली ॲड्रेसिंग द रीडर. पोयमची लँग्वेज पहा. लँग्वेज इज सिम्पल अँड कॉन्व्हर्सेशनल. The poet uses rhetorical question and repetition to make the message effective. पोयमचा मेसेज काय आहे हे पहा. The poem teaches that honesty, kindness, helping others give true meaning to life. आणि लास्ट पॉईंट आहे ओपिनियन. यामध्ये तुमचं ओपिनियन लिहायचं आहे. तर पहा, आय लाईक दिस पोयम बिकॉज इट इज इझी टू अंडरस्टँड अँड गिव्ह स्ट्रॉंग मॉरल लेसन. तर हे होतं हॅव यू अर्न्ड युअर टुमॉरो ह्या पोयमचं ॲप्रिसिएशन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबत आहोत. जर तुम्हाला ह्या ॲप्रिसिएशनची लिंक हवी असेल तर ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही PDF डाउनलोड करू शकता
आणि पार्ट 3 लवकरच अपलोड होणार आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायचा आहे. थँक्यू सो मच.